तो कुठे अनिकेत केव्हाचा गेलाय डॉक्टरांना विचार मला घरी जायचंय ग. आलो 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 हा अनिकेत काय म्हणाले डॉक्टर कधी सोडतात घरी? काय ग काय शोधतेस? बाबा कसं झालं काय सगळं? कोणी तुझ्यावर हल्ला केला? कोण आहे तो नीच माणूस? त्याला मी सोडणार नाही. चला चल लवकर अनिकेत थांब, मी येते. ऐक ना बेबी आता तू नको येऊस तुला तुला त्रास होईल ग तिकडे तू घरी थांब शांतपणे तिकडे जे काही अपडेट आहे मी फोन करून कळवतो ना तुला ओके प्लीज शांत तुम्ही प्लीज कळवा ना नक्की प्लीज काही झालं तरी कळवा. हा कळवतो त्यापेक्षा शांभवी तू चल ना आमच्या सोबत भाईजीला कधी बघतोय माझ्या डोळ्याने असं झालं. हा ठीक आहे हे पण चालेल चला पोलीस पोलीस मी हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथे जोडवी सापडली तर संपलं सगळं. का गाढ झोप लागली मला? शांभवी मी जर जागी असते साकेत तर मी हल्लेखोराला पकडू शकले असते ना. शांत हो शांभवी केवढं रक्त वाहिले बाहेर. त्यांना जर काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. मी वचन दिलं होतं त्यांना मी त्यांना काही होऊ देणार नाही. शांत हो, त्यांना जर शांभवी. काही झालं तर ह्या रात्री काय होऊन बसले. शांभवी शांत हो जरा शांत हो तू. शांभवी वहिनी शांभवी वहिनी शांभवी शांत इकडे इकडे शांत हो शांभवी बस बस इथे बस बस क्यू पाणी आण शांभवी मी फोन केला होता हे घर आहे इथेच क्राईम घडलं माझ्या मामाला काहीतरी झालंय प्लीज तुम्ही लवकर या ना. ठीक आहे चला या मी दाखवते या प्लीज या प्लीज. हे बघा इकडे या. हे बघा साहेब ही माझ्या आईची चादर आहे. हे बघा रक्ताचं केवढं मोठं थारोळ आहे. माझ्या मामाला काहीतरी केलंय कोणीतरी. बेबी आता शांत हो तू शांत हो अरे शांत काय पोलीस आलेत बोल ना त्यांच्याशी. बोलतो तू शांत हो ना मी बोलतो तुझा तिकडे जाऊन बस शांत मी बोलतो मी बसते. हा बोलेल तिकडे जा तुम्ही शांत बसते. शांत हे बघा हे हो तू बस शांत मी बसते. आम्हाला नाही माहिती तिथे काय घडलंय. तिला काय झालं? तिला जरा चक्कर आली आहे बाकी काही नाही. साहेब हे काय घडले कधी घडले काहीच कळत नाहीये. आम्ही रात्री सगळे झोपलो होतो सकाळी उठून बघितलं तरी सगळं रक्त दिसतंय आम्हाला आणि बाई आजी आणि छवी पण घरी नाहीये. ठीक आहे कुठं घडली घटना? इकडे बाई आजीच्या बेडरूम मध्ये या ना मी दाखवतो तुम्हाला या ती रूम आहे माझ्या आईची. मी इकडे इकडे आत घडलंय असं. साहेब येत आहेत तोपर्यंत कोणीही आतमध्ये जाऊ नका. आम्हाला आमचं काम करून द्या. ओके ठीक आहे ऐक ना साकेत दादा तू थांब मग आता घरी इकडे जरा लक्षात दे. ओके चालेल पण ऐक मला गेल्या फोन करून सांगशील सगळं. कळवतो मी सगळं कळवतो. चल बाय सी यू. मला यायचं. मला तू कशाला ऐक ना तू इथे घरी थांब ना मला बाईंना भेटायचं. अगं ती तू मला सोडून हिला देतोयस.
बेबी ताई मला जाऊ दे, मी हात जोडते, मला जाऊ दे. दिव्या ते ऐक ना, हे बघ आम्ही जातो हॉस्पिटलला, इथे घरी पण कुठेतरी मोठी व्यक्ती हवी ना. प्लीज जरा तू इथे सगळ्या गोष्टी हँडल कर ना प्लीज. ठीक आहे, थांबते मी. जा. थँक्यू सो मच. आणि ऐक तिकडे गेल्यावर बाई आजी पुढे रडायचं नाही हा अजिबात. हो. ओके ओके तू चल सावकाश, चल चल आणखी सावकाश जा. बाई, काळजी दिव्या, आता लक्ष दे सगळे ओके चल. शांभवी शांभवी ए छवी कशी आहेस तू? आई हो, मी बाईजी त्या समोरच्या रूम मध्ये आले मी आले. आपली बाई आजी. ठीक आहे तू रडू नको, शांत हो प्लीज. ओके आता आम्ही आलो आहोत ना, तू एकटी नाहीयेस. तुला माहितीये रात्री तिकडे बायाची बेशुद्ध होऊन पडली होती. मी गेले ना तेव्हा तिच्या डोक्यातून रक्त येत होतं आणि सगळीकडे रक्त सांडलं होतं. तुला सांगू की आम्ही कसं आणलं तिला इकडे हॉस्पिटल. तू शांत हो ना बस शांत हो. आणि छवी खरं तर तुझ्यामुळे बायाची वाचली ग. रंग्या रडू नकोस ना. रंग्या मी असताना आपल्या बाई आजीला कधीच काहीच नाही होऊ शकत. खरे अरे छवी तू तुझे शब्द खरे करून दाखवलेस ग. तू खरंच सावलीयस बाई आजीची. छवी तुझ्याशिवाय बाई आजी अपूर्ण आहे, हे घर अपूर्ण आहे. थँक्यू सो मच. असं रडत बसणार आहेस, असं भेटणार आहेस बाई आजीला. आता रडू नको, आपण चल बाई आजीला भेटूया. हा ये ये. बरं वाटतंय का आता सरस्वतीबाई? हळू काय करतेयस? जखम आहे ना डोक्याला तुझ्या, पट्टी बांधली आहे. शांत राहा जरा. मी छवी ठीक आहे बा. आजी सॉरी, आय एम सॉरी. तुला काल रात्री इतका सगळा त्रास सहन करावा लागला. आय डोंट नो का, पण आम्ही झोपून होतो, आम्हाला काहीच कळलं नाही ग. आय मीन घरातच एवढं सगळं घडलं तुझ्या बरोबर, पण जाग पण नाही आली. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सरस्वतीबाई आता सेफ आहेत, काळजीचं काही कारण नाही. जखम थोडी खोल आहे, पण हळूहळू रिकव्हरी होईल. डोंट वरी. या मुलीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अहो हातगाडीवर त्यांना घेऊन अर्ध्या रात्री आल्या. नाही, खरं तर आपण आभार डॉक्टरांचेच मानले पाहिजेत. बाई आजीला मी आणल्यानंतर त्यांनी पटकन ट्रीटमेंट सुरू केली, म्हणून आता बाई आजी व्यवस्थित. डॉक्टर थँक्यू सो मच. बरी आहे मी. अरे असं काय करता? अहो मी माझी ड्युटी केली. आभार मानायचे तर या मुलीचे माना. तिनं प्रसंगावधान राखलं. एखादी असती तर घाबरून गेली असती. धीराची आहे माझी छवी. आमची छवी आहेच ग्रेट. डॉक्टर थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. इट्स ओके. आणि मिस छवी, आता तुम्ही कायम सरस्वतीबाईंच्या बरोबर राहायचं. आणि हो, आपण त्यांना आठवडाभर डिस्चार्ज देणार नाहीये, कारण ते अंडर ऑब्झर्वेशन आहे. काय बोलताय डॉक्टर? मला घरी जायचंय. छवीचं लग्न आहे उद्या. ऐक ना बायाची, तू शांत राहा. आपण बघूयात ना ते कसं करायचं ते. ओके तू शांत राहा. आता डॉक्टर आपण बोलायचं का जरा?
तू प्लीज शांत राहा. मी राहणार प्लीज नाही. रिलॅक्स. मी हॉस्पिटलमध्ये राहणार नाही. हो कळलंय मला, तुझी तब्येत जास्त महत्वाची आहे. काही नाही झालं बा. बरी. शांभवी, शांभवी, शांभवी. बायाची कुठे? बायजी बरी आहे, तिला काही होणार नाही. डोंट वरी. बायाची ऐक 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 बायजी बरी आहे? हो, सगळेजण गेले तिला बघायला. तू काळजी करू नकोस. पाणी पी. एवढं नाही ना बायाची, तिला काही होणार नाही. तू पाणी पी. शांत हो. काही नाही झालं पाहिजे. हो, पाणी पी शांतपणे. शांत राहू. स्ट्रॉंग कॉफी देशील? बरं वाटत. मी 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 आणतो करून. तू शांत राहा फक्त. हा, काही विचार करू नकोस. आपल्या बायजीला काही होणार नाही. डोंट वरी. रिलॅक्स. आलोच आहे. हं? पोलिसांनी जोडवा शोधायचं आधी मला जोडवा शोधायला हवं. मला जोडवा शोधायला हवं. गो कुठे अनिकेत? केव्हाचा गेलाय? डॉक्टरांनी विचार. मला घरी जायचंय गो. आलो आलो आलो. हा अनिकेत काय म्हणाले डॉक्टर? कधी सोडतात घरी? अनिकेत मी काय विचारते, सोडतायत की नाही मला? अगं ते म्हणाले की 1 तासाभरासाठी सोडतील तुला, पण नंतर परत येऊन हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं लागेल. याला काय अर्थ आहे? हा, तासाभरात सोडतील म्हणजे? मला आता इथे राहायचं नाही, मला घरी जायचंय. मला छवीचं लग्न अटेंड करायचंय. आता सांग मला डिस्चार्ज द्या म्हणून. लवकर सांग. हा, असं बायाची. अरे असं कसं चालेल? असं काय करतेस ग? जीवघेणा हल्ला झालाय तुझ्यावर. डोक्याला बघ किती मोठी जखम आहे. काही होत नाही मला. मी बरी आहे आता, ठणठणीत बरी आहे. सांग त्यांना. बाईची डॉक्टरांनी सांगितलंय की आता तब्येतीची नीट काळजी घ्यायची म्हणून. आणि तसंही ते 1 तासाभरासाठी सोडणार आहेत ना लग्नापुरतं अक्षता टाकायला. नाही थोड्या वेळासाठी काय? मला सगळे विधी अटेंड करायचे, कन्यादान करायचे तिचं. डॉक्टरांना बोलवा. नर्स नर्स नर्स. तू ओरडतेस काय तू? अगं बायाची काय करतेस तू? मला कळतंय तुला माझं लग्न बघायचंय, पण अगं तुझी तब्येत महत्वाची आहे ना. आता तुझ्या तब्येतीपेक्षा जास्त काही महत्वाचं नाहीये. आणि ते कुठे आहेत सगळे? बेबी, मोरू, साकेत? हॉस्पिटलमध्ये कोणी आलं नाही बघायला मला. अगं मुद्दाम नाही आणलं त्यांना. आणि तुला माहिती आहे ना, बेबी आत्या जर इथे आली असती तर तिने पूर्ण हॉस्पिटल डोक्यावर घेतलं असतं. म्हणून त्यांना नाही आणलं. सगळे वाट बघतायत तुझे घरी. आणि कमाल आहे तुझी. इथे तुझी आम्हाला इतकी काळजी आहे, सगळे टेन्शन मध्ये आहोत आम्ही तुझ्या काळजीपोटी, आणि तू बेडवर उड्या मारतेस. पण बरी आहे मी म्हणून उड्या मारते. चल मी जाते. बायाची अगं काय करतेस तू? नाही मला घरी जायचंय. छवी, माझ्यासाठी ना तुझं लग्न महत्वाचं. उगाच मला शब्दात घोळवू नको. सांग. अगं नाही मला दिलं ना घरी, आयुष्यभर तुझं तोंड बघणार नाही, तुझ्याशी बोलणार पण नाही. शपथ आहे तुला माझी. नाही मला घरी. अरे काय बोलतेस तू? असं कधी बोलायचं नाहीये परत. आणि तुला घरी जायचंय ना? हो. ठीक आहे, आम्ही नेऊ तुला घरी, पण तुला माझी एक अट मान्य करावी लागेल. आता काय ग? बोल. बाईजी, माझं लग्न आपण साधेपणानेच करूया. उगाच खर्च नको. आणि तुझी तब्येत जास्त महत्वाची. माझं लग्न नाही, कळलं? एवढी गोष्ट ऐकायची आहे माझी. प्लीज बाईजी, प्लीज. हा बरं ठीक आहे, मला घरी घेऊन चल. एक नंबरची हट्टी असं तू बाई आजी. अजिबात कोणाचं ऐकत नाही. चला जाऊयात आता घरी.
चला, ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड. घरी जाऊन गोड शिरा कर बाई. यांना कसं फुटू? साहेब, घ्या घ्या, थोडं खाऊन घ्या. नको राहून दे. हो, असं काय करताय तुम्ही? आल्यापासून उभे आहात. तुम्हाला आम्ही साधा चहाही विचारला नाही. बघा ना साहेब, लग्न घर आहे आणि हे काय होऊन बसलंय. थोडे लाडू तरी खा, बरं वाटेल तुम्हाला. अहो, काय गरज होती? अहो, असं काय करताय? दमला असाल तुम्ही. हो घ्या, हो घ्या. अहो, इथे असं उभं राहून नका खाऊ. तिकडे बसून खा शांतपणे. खरंच, जा तिकडे बसून खा निवांत. हं? चल नंतर दे. सापडतच नाहीये जोडवं. जोडवं आता मी कुठे शोधू? इथे पण नाहीये कुठे. कोणाच्या हाती नको लागायला. जामदाडी संपला. तू काळजी करू नकोस, घरी मी आहे, शांभवी आहे. तू तिकडचं काय होतंय ते मला कळवत राहा फक्त. बाई आजीची काळजी घे. हा हा साहेब, मी दिलं असतं ना तुम्हाला. नाही, राहून दे राहून दे. काय हो त्याला. अरे नाही, ते हवालदार आलेत ना. नाही, तू काही काळजी करू नकोस, मी आहे इथे. तू बाई आजीची काळजी घे. हा, आणि मला कळवत राहा सगळ्या गोष्टी. ओके, काळजी घ्या सगळेजण. बटाटा काय करतोय? तो बाहेर आहे, बाहेर. मी बाहेर कशी पडू? बाहेर कशी पडू? शांभवी, हॅलो. तू घरातल्या घरात का फोन करतेस मला? ते हवालदार आहेत ना बाहेर, त्यांच्या समोर नाही बोलता येणार. काय काय बोलायचंय? काय करतायत ते? त्यांचे साहेब कधी येणार आहेत?
किती वेळचे असेच उभे आहेत नुसते. विचार त्यांना साहेब कधी येणार आहेत म्हणून. अगं शांभवी विचारतो मी, पण तू एवढी घाईघाईत का बोलतेस? काय झालंय? घरात एवढी भयंकर घटना घडली आणि खात बसले. विचार ना त्यांना लवकर कधी येणार आहेत साहेब. शांत शांत हो, शांत हो. विचारतो मी, विचारतो. साहेब, हो इन्स्पेक्टर साहेब कधी येणार आहेत मला कळेल का? किती वेळ होतो त्यांना यायला? साहेब येतील. तुमची केस अचानक समोर आली. साहेब सकाळी कोर्टात गेलेत दुसऱ्या केससाठी. तिथे एका म्हातारीचा मर्डर झालाय. घरच्या सुनेनेच तिचा मर्डर केलाय. काय? सुनेने मर्डर केला? बघा काय माणसं आहेत. हो ना, आजकाल ना जवळच्या व्यक्तीवर सुद्धा भरोसा राहिलेला नाही. हो मॅडम थांबा.